श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमच्या घरातही अचानक मुंग्या वाढल्या आहेत का? स्वयंपाकघरात, देवघरात, भिंतीच्या कोपऱ्यात किंवा घराच्या एखाद्या भागात मुंग्यांच्या रांगा दिसू लागल्या आहेत का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोक मुंग्यांकडे फक्त एक सामान्य कीटक म्हणून पाहतात. पण आपल्या समाजात वडीलधाऱ्या लोकांमध्ये आणि काही पारंपरिक समजुतींमध्ये मुंग्यांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही लोक सांगतात घरात अचानक मुंग्या वाढणे हा एक संकेत असू शकतो, तर काही लोक त्यामागे वेगळे कारण सांगतात. पण खरंच यामागे नेमकं काय कारण असतं? आपण आजचा या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की पहा. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात. भक्तांनो, मुंगी हा एक खूप लहान जीव आहे, पण तिची शिस्त आणि मेहनत जगभर प्रसिद्ध आहे. मुंग्या कधीही एकट्या राहत नाहीत, त्या नेहमी समूहात काम करतात. त्या सतत अन्न गोळा करत आणि भविष्यासाठी साठवणूक करतात. याच कारणामुळे अनेक लोक मुंग्यांना मेहनत आणि नियोजनाचे प्रतीक मानतात. आता एक प्रश्न, तुमच्या घरात मुंग्या अचानक का वाढतात? याचे पहिले आणि सर्वात साधे कारण म्हणजे अन्न. घरात साखर सांडलेली असणे, गोड पदार्थ उघडे राहणे, बिस्किटांचे तुकडे पडणे किंवा स्वयंपाकघरात स्वच्छतेची कमतरता असणे, या गोष्टींमुळे मुंग्या आकर्षित होतात. म्हणून प्रत्येक वेळी मुंग्या दिसल्या म्हणजे काही गूढ कारण आहे असे समजू नका. परंतु काही वेळा लोकांना असे जाणवते की घरात आधी कधीच मुंग्या नव्हत्या आणि अचानक मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसू लागल्या आहेत. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, यामागे काही वेगळे कारण आहे का? भक्तांनो, अनेक वडीलधारी लोक एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, निसर्गातील प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जाते. मुंग्याही त्याला अपवाद नाहीत. मुंग्या आपल्याला सांगतात, भविष्यासाठी तयारी करा, वेळ वाया घालवू नका आणि मेहनत करण्यास कधीही कंटाळू नका. आजकाल अनेक लोक वर्तमानात जगतात. उद्याचा विचार न करता पैशांचे नियोजन करत नाहीत, वेळेचे नियोजन करत नाहीत आणि नंतर अडचणी आल्यावर पश्चाताप करतात. पण मुंग्या आपला वेगळाच धडा शिकवतात. त्या छोट्या असतात, पण त्यांची तयारी मोठी असते. आता एक छोटी कथा ऐका. एका गावात एक कुटुंब राहत होते. घरात सर्व काही ठीक होते, पण काही महिन्यांपासून त्यांच्या घरात सतत मुंग्या दिसू लागल्या. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर संपूर्ण स्वयंपाकघरात मुंग्यांच्या रांगा दिसू लागल्या. घरातील आजीने सर्वांना बोलावले आणि ती म्हणाली, मुंग्या आपल्याला काहीतरी शिकवायला आल्या आहेत. सर्वजण हसू लागले. पण आजी पुढे म्हणाली, घर नीट ठेवा, अनावश्यक वस्तू काढून टाका, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि वेळेची किंमत ओळखा. कुटुंबाने तिचे ऐकले नाही. घराची साफसफाई केली, घरातली अनेक निरुपयोगी वस्तू काढून टाकल्या, आर्थिक नियोजन सुरू केले आणि काही महिन्यांनी त्यांचे जीवन अधिक व्यवस्थित झाले. भक्तांनो, या कथेचा अर्थ असा नाही की मुंग्यांनी त्यांचे भाग्य बदलले, पण मुंग्यांमुळे त्यांनी स्वतःकडे पाहायला सुरुवात केली आणि हेच महत्त्वाचे आहे. आज आपण सतत संकेत शोधत असतो, पण आपल्याला सवयी बदलत नाही. यश मिळवण्यासाठी संकेतापेक्षा कृती आवश्यक असते. स्वामी समर्थांनी देखील नेहमी कर्मावर भर दिला, फक्त विचार करून काही घडत नाही. कृती करावी लागते, मेहनत घ्यावी लागते आणि योग्य दिशेने चालावे लागते. भक्तांनो, काही लोक काळ्या मुंग्या शुभ मानतात, कारण त्या शिस्त आणि प्रगतीचे प्रतीक मानल्या जातात. तर काही लोक लाल मुंग्या दिसल्यावर सावध राहण्याचा सल्ला देतात. परंतु लक्षात ठेवा, या लोकमान्यता आहेत, त्यांना अंतिम सत्य समजू नका, कारण
तुमचे भविष्य मुंग्या ठरवत नाहीत, तुमचे निर्णय तुमचे भविष्य ठरवतात. तुम्ही मेहनत तुमचे भविष्य ठरवते, तुमच्या सवयी तुमचे भविष्य ठरवतात. आता एकच महत्त्वाचा प्रश्न, जर आज तुमच्या घरात मुंग्या दिसल्या तर तुम्ही काय कराल? घाबराल, वाईट विचार कराल की शांतपणे परिस्थिती समजावून घ्याल? योग्य उत्तर तिसरे आहे. शांतपणे निरीक्षण करा, घराची स्वच्छता तपासा, अन्नपदार्थ नीट ठेवा आणि घरात ओलावा किंवा भेगा आहेत का ते पहा. कारण खूप साधे असते, पण त्याकडे दुर्लक्ष करतो. मुंग्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात, एकता. एकटी मुंगी फार काही करू शकत नाही, पण हजारो मुंग्या मिळून मोठे काही करतात. आपल्या जीवनातही हेच लागू होते. कुटुंब एकत्र असेल तर अडचणी सोप्या वाटतात, पण कुटुंबात मतभेद असतील तर छोट्या समस्या देखील मोठ्या वाटतात. म्हणूनच मुंग्यांकडून एकतेचा धडा शिकणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावाखाली आहेत, चिंतेत आहेत आणि भविष्याबद्दल अस्वस्थ सुद्धा आहेत. अशा वेळी मुंग्यांची शिस्त पहा. त्या घाई करत नाही, पण थांबतही नाहीत. त्या सतत पुढे जात राहतात. यशस्वी लोकांची हीच सवय असते. भक्तांनो, शेवटी एवढेच सांगेन, घरात अचानक मुंग्या वाढल्या तर घाबरू नका. त्याकडे भीतीने पाहू नका. त्याऐवजी त्यातून काहीतरी शिकता येईल का ते पहा. घर स्वच्छ ठेवा, केलेले नियोजन करा, वेळेचे नियोजन करा, पैशाचे नियोजन करा, कुटुंबासोबत प्रेमाने राहा आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामी समर्थांवरील श्रद्धा कायम ठेवा. कारण श्रद्धा आणि योग्य कर्म यांचा संगम झाला की जीवनात सकारात्मक बदल हे नक्कीच घडतात. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.